नवी मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय। अशातच वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझा येथे भिंत खचली असून त्या खचलेल्या भिंतीखाली 8 ते 10 गाड्या दबल्या गेल्या आहेत। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय। तसेच खचलेल्या भिंतीमध्ये अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे। 1.5 ते 2 वर्षापासून ही भिंत खराब झाली असल्याचं पालिकेला पत्रव्यवहाराद्वारे सांगितलेलं होतं। तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचं वाशी प्लाझाच्या सेक्रेटरीने सांगितलंय। वाशी प्लाझाच्या मध्ये एक भिंत आणि गटाराच्या मध्ये जी भिंत होती त्या भिंतीवरती काही मोटरसायकल्स किंवा काही वाहने उभी केली असतात। त्याच्या तो प्रेशरमुळे आणि पावसाच्या जोरामुळे आणि गटारातील पाण्यातील जे जमिनीचा खच झालेला आहे त्याच्यामुळे ती भिंत कोसळलेली आहे। नाही, नुकसानीचा काय, त्याच्यावरती ज्या मोटरसायकल्स उभ्या होत्या तेवढ्याच काही त्या गटारामध्ये पडलेले आहेत आणि ते काढण्याचं काम सुरू आहे। त्याच्यामध्ये असं वैयक्तिक असं काही नुकसान किंवा हे झालेलं नाही, कोणतेही इंजुरी किंवा अशा काही झालेल्या या प्रकारची कोणती सूचना अद्यापर्यंत मिळालेली नाहीये। आणि आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेथे जेथे आपण धोकादायक आहेत अशावरती कारवाई करतोच, पण याबाबत काही आढावा ऑफिसमध्ये घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर आपण बघू कशा प्रकारे वैनगंगा नदीवरील 95 वर्ष जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असा इशारावजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे। मात्र तरीही याकडे नागरिक दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतूक करतच आहेत। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकले। त्यामुळे वैनगंगाचा जुना पूल पुन्हा चर्चेत आला आहे। हा 2 ते 3 वर्षाच्या काळात हा पूल शासनाने बंद केलं होतं, पण साईडचा जो पूल आहे आपला इथे ट्रॅफिक भयंकर असल्यामुळे आणि लेबर वर्ग हा फार ग्रामीण भागात शहरामध्ये काम करण्यासाठी येत असतो आणि कनेक्टिव्हिटी हा जवळ असल्यामुळे ग्रामीण वर्गातले लोक आपला जीव धोक्यात टाकून या पुलावर येऊ शकतो। प्रशासनाने त्यांना बंद केलं होतं, पण लोकांनी त्याला साईड करून आम्ही पण जातो त्या पुलांना आणि म्हणून नवीन जो कनेक्टिव्हिटी आहे तर काही दिवसांना चालू होणार असे मी सांगत आहे। अकोला शहरातल्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर बिरसा क्रांती दलाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। सुप्रीम कोर्टाने 6 जुलै 2017 मध्ये जो निर्णय दिला होता त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी आणि त्वरित आदिवासींची नोकर भरती सुरू करण्यात यावी। तसेच सन 2025 ते 26च्या अर्थसंकल्पात आदिवासी विभागाला मिळालेल्या तरतुदीचा निधी इतरत्र न वळवता तो आदिवासींच्या योजनेवर खर्च करण्यात यावा, अशा या विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की सर्वप्रथम एक मागणी तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी की जे गैर आदिवासींनी जे खोटे सर्टिफिकेट देऊन आदिवासी जमातीच्या लोकांच्या ज्या जागा बळकावलेल्या आहेत, तर जवळपास 2017 मध्ये 6 जुलै 2017चा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, जो निर्णयाची अंमलबजावणी न होता अजूनही त्या लोकांना गव्हर्नमेंट शेअर देत आहे। तर आमचा या ठिकाणी तोच निर्णय आहे की या लोकांवर काटेकोरपणे कारवाई करावी आणि आमची आदिवासी लोकांची नवीन भरती सुरू करण्यात यावी। अशा आमच्या जवळपास 5 ते 6 मागण्या या ठिकाणी आहेत। त्या 6 मागण्याचा सरकारने निर्णय या ठिकाणी घ्यावा आणि ते पूर्ण करावा, यासाठी आमचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर देवस्थानाकडून आज निमंत्रण देण्यात आले। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या माध्यमातून सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर तसेच इतर समिती सदस्यांनी वारकरी पगडी, विनाटाळ आणि पांडुरंगाची मूर्ती देऊन आषाढीला राज्य जनतेच्या वतीने महापूजा करण्यासाठी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सपत्नीक महापूजेचं हे निमंत्रण देण्यात आले। या निमंत्रणानंतर खऱ्या अर्थाने पंढरपुरात मंदिर समितीचे आषाढीच्या लगबगीला अधिक गती येऊ लागली आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्या कमी झाल्याने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या विविध शाळांवर कार्यरत शिक्षकांना दोषी धरत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी 35 शिक्षकांना निलंबित केलं आहे। त्यांच्या या आदेशाने संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासन हादरलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांवर करण्यात आलेल्या या निलंबनाच्या निर्णयावर पुनर्विचार करून निलंबन मागे घेण्यात यावं, या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना राज्य प्रवक्ता जयश्री शेळके आणि जिल्हा प्रमुख जलिंदर बुधवत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन या मागणीसाठी निवेदन दिलं आहे। 27 गावांच्या विविध प्रश्नावर आज उपाध्यक्ष वझे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। या बैठकीपश्चात उपाध्यक्ष वझे यांनी चांगलाच टोला लगावला आहे। तर 27 गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात यावी त्याची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी परवा एक संघर्ष समितीने सभा घेतली। त्यात आमच्या समितीवर टीका केली गेली। आमच्यावर टीका करणारे काल परवापर्यंत आमच्या सोबत होते, तेच लोकप्रतिनिधी आज माझी झाल्यावर आमच्यावर टीका करत आहेत। स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहोत। आमचा मुद्दा 27 गावांचा विकास आहे, त्यापासून आम्ही जरा देखील विचलित झालेलो नाहीत, असा टोला समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी लगावला आहे। आमची जी संघर्ष समिती आहे ती जुनी संघर्ष समिती आहे। आमचे अध्यक्ष मागच्या 15 वर्षापासून गंगाराम शेलारच आहेत, त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष बदलले नाही। काही पदाधिकाऱ्यांनी नवीन संघटना स्थापनेचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे नवीन कोण आहे तुम्हाला माहिती आहे आणि जुने आम्ही आज काही येत नाही। या 27 गावाच्या कामासाठी नेहमीच आम्ही इथे येत असतो, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास या आमच्या समितीवरती आहे। त्यामुळे लोकच उद्या सांगतील तुम्हाला जुनी कोण आहे नवीन कोण आहे। त्या दिवशी कटआउट्स लावले गेले होते, ज्यामध्ये भिकारी, गुंडा अशा शब्दांचा वापर करण्यात आला। डाकू महापालिकेसंदर्भात काय आता हे सगळं एकत्र काम आम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त माहीत असेल कोण पाकिटमार होता इथे, कोण कसा होता। त्याच्यामुळे आम्ही जे आहोत, जे काय चांगलं आहे त्याच्या बाजूने आहोत, विकासाच्या बाजूने आहोत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चाललेले आहेत। तो आम्ही विचार केलेला नाही, कारण आमची समितीची जी मीटिंग या बाबतीत चर्चा काय झालेली नाही आणि त्या दृष्टीने 2 लाखाचा किंवा 3 लाखाचा जे मोर्चा काढत असतील तर चांगली गोष्ट आहे, त्यांनी जमा करावं ना। मला आज असं मला वाटतं की अध्यक्ष पहिल्यांदाच जिथे जाहीर सभेसाठी आले होते, मला वाटतं अपॉइंटमेंट त्यांची त्या लोकांनी काहीतरी 10 महिन्यापूर्वी केले, एवढा उशीर होण्याचं कारण काय आहे हा सर्व प्रश्न आहे। बाहेरून त्यांना अध्यक्ष करावा लागला ते असं आमचं असं काही ठरत नसतं, कारण याच्या आधी सुद्धा राजाराम सालवे होते, याच्या असे दिबा पाटील साहेब होते, गंगाराम शेलार सुद्धा सत्ताच्या गावांच्या बाहेरचा का आतला याच्यापेक्षा वेळ कोण देणार आहे आणि या 27 गावांच्या जनतेची नाळ कोणाशी जोडलेली आहे। त्याच्यामुळे 27 गावांची जनता जी आहे आज 499 कामगार इथे आहेत, ते सगळे गावागावातील आहेत, ते सगळे नाराज आहेत लोकांवरती। काय कारण त्यांचं त्यांना विचारा तुम्ही। मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील 1998 पासून ते 2025 पर्यंत विना अडथळा आणि गुण्यागोविंदाने आदिवासी बांधवांनी वन जमिनीवर शेतीची मशागत केली। त्या शेतीच्या भरोशावर आदिवासी बांधवांचं पोट असतानाच वन विभागाने अचानकपणे नोटीस देऊन 3 दिवसात कोणतेही म्हणणे ऐकून न घेता पोलीस बळाचा वापर करून त्या वन जमिनीवरील घर आणि शेती निष्कासित केले। त्यामुळे आदिवासी बांधवाचा संसार हा उघड्यावर आला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन करावे या मागणीसाठी आम्रपाल वाघमारे यांनी 16 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। खरं तर आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे, म्हणजे या देशाचा 7/12 जर कधी शोधला तर हा देशच 7/12 त्यांच्या नावाचा आहे। आणि असं असताना मौजे माळेगाव मोहेगाव या परिसरामध्ये अनेक वर्षापासून वन जमिनीवर स्वतःचे घर स्वतःची झोपडी बांधून आणि त्या ठिकाणची 1 एकर 2 एकर अशी जमीन त्यांनी काढून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत असताना प्रशासनाने आणि राजकीय दबावात येऊन असंच म्हणेल की प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारची 15 दिवस अगोदर किंवा 3 दिवस सुट्ट्या असताना त्यांना नोटीस दिली आणि जसं आतंकवादी या देशामध्ये शिरलेले आहेत असे तिथे JCB घेऊन आणि त्यांचे जे काही पुढारी होते त्यांना तिथून तिथे हाकलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना रस्त्यावर आणलेले आहे। माझा प्रशासनाला इथलच्या वन विभागाला असा इशारा आहे, जर या लोकांना
जिथून त्यांना हटवलेलं आहे त्याच जागेवर जर त्यांना बसवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये सम्राट आखाडा तथा आदिवासी समाज, बौद्ध समाज पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. रायगडच्या पेण तालुक्यातील दुर्शत गावातील ग्रामस्थांनी ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात एल्गार केले. ओव्हरलोड वाहतुकीने नागरिकाच्या जीविताला धोका असल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. या गावात सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे संपूर्ण गाव भययुक्त झाल्यामुळे गावकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय. या आंदोलनात संपूर्ण दुर्शत गाव सहभागी झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि प्रशासन सुद्धा घटनास्थळी पोहोचले असून ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावच्या परिसरामध्ये अनेक अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. गावातील नागरिकांनी याचा मोठा मनस्ताप मागील कित्येक वर्ष सहन करावा लागतोय. यामुळे गावात रस्त्याची आणि परिसराची दुरवस्था झाल्यामुळे गावकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा आज निर्णय घेतला आहे. श्रद्धा नरेश गावड, मी दुर्वाशीची रहिवासी आहे आणि माझे 2 मुलं आहेत, ती सुद्धा शाळेत जातात. दोन्ही मुलांना मी घेऊन जातोय शाळेत. येताना जाताना एवढा त्रास होते ना, वेळ आहे मुलांची सकाळची 7 आणि यायची दुपारी 12 वाजता. दुपारी लोक आमचे असतात, पण हल्ली या वर्षी 2 वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही. मी खरोशीवरनं जाते मुलांना घेऊन. माझे मिस्टर सकाळ शिपला जातात, ते रात्री येतात. दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावरनं जाते. एवढा मला त्रास होते आणि एवढ्या गाड्या चालतात. माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता वाचलाय. एवढंच मी बोलू शकते. पंढरपूर कॉरिडॉर माध्यमातून पंढरपूरचा विकास झाला पाहिजे असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं मत आहे. पंढरपूर हे जागतिक असं भक्ती केंद्र झालं पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगाने पंढरपुरातील व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. तेथील 80 ते 85% व्यापाऱ्यांनी संमती दाखवली आहे, तर स्थानिक नागरिकांसोबतही याबाबत चर्चा केली जाईल. तुम्हाला मी विश्वासाने सांगतो, सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरचं काम सुरू करणार नाही. येथील नागरिक कॉरिडॉरच काम सुरू करायला मान्यता देतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. पंढरपूर येथील कॉरिडॉरच्या विरोधात मतदान झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली. कॉरिडॉरचं काम कशा पद्धतीने आहे, विरोध होताना दिसतोय, मतदान होते. आता पंढरपूरच्या कॉरिडॉरचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूर शहराचा, देवस्थानचा विकास झाला पाहिजे आणि ते जागतिक असं एक भक्ती केंद्र आपल्या सगळ्यांचं आहे, ते डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे. व्यापारी बांधवांशी त्या अनुषंगिक चर्चा चालू आहे. मला वाटते 80 ते 85% व्यापारी बांधवांनी संमती दाखवलेली आहे. आणखीन काय स्थानिक नागरिक असतील त्यांच्याशी चर्चा केली जाईल. पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो, या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय, त्या सगळ्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही कॉरिडॉरचं काम चालू होणार नाही. पण मला खात्री आहे की सगळी लोक या कॉरिडॉरचं काम चालू करायला मान्यता देतील आणि या विकास कामामध्ये सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने 16 जून हा जागतिक घर कामगार दिन म्हणून घोषित केला आहे. 8 मार्च जागतिक महिला दिनाप्रमाणे 16 जून हा जागतिक घर कामगार दिन म्हणून साजरा होतो. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील घर कामगारासाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा व्हावा असा निवाडा दिला आहे. या निवाड्याने घर कामगार महिलांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले असून या आनंदी निवाड्याचे स्वागत करत देशभरातील घर कामगार महिलांना पुष्प देऊन सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानण्यात आले. त्याचप्रमाणे कल्याण परिसरातील सुमारे 300 घर कामगार महिलांनी हा शुभेच्छा संदेश मानवी साखळीद्वारे देत जनतेत पोहोचवला. यावेळी पदाधिकाऱ्यासह महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचे कार्यकर्ते सर्व सहभागी झाले होते. सर्वप्रथम या जनतेला आणि सर्व घरकामगार बहिणींना या आजच्या कालच्या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचा आज संदेश साखळी मोहीम जी सुरू झालेली आहे, त्याचा प्रमुख उद्देश आहे की ह्या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या निमित्ताने या वर्षी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी घडली ती ही की सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या आपल्या घरकामगार बहिणींना सामाजिक सुरक्षा मिळावी, म्हणजे तिला पेन्शन मिळावी,
तिला आरोग्य विमा मिळावा, तिला आजारपणाचा खर्च मिळावा, तिला अपघात विमा मिळावा आणि तिला राहायचं घर मिळावं, तिला कुटुंबाला आधार मिळावा, आरोग्य संरक्षणाचा अशा अर्थाने एक सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने येत्या 6 महिन्यामध्ये आपल्या केंद्र सरकारला त्या पद्धतीची एक समिती निर्माण करायला सांगितलेली आहे। त्या समितीची रचना अशी आहे की श्रम आणि रोजगार मंत्रालय, महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, त्याचबरोबर विधी आणि न्याय मंत्रालय आणि श्रम आणि रोजगार मंत्रालय अशांनी मिळून एक समिती स्थापन करायची आणि 26 जुलैच्या आत त्या समितीचा अहवाल येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून या पावसाळी अधिवेशनामध्ये घरकामगारांसाठी देशामध्ये पहिल्यांदा एक केंद्रीय कायदा निर्माण होईल आणि घरकामगारांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा होईल। अशा प्रकारे तो निर्णय दिलाय, तो घरकामगार बहिणीच्या आयुष्यामध्ये कलाटी देणारा, त्यांचं पुढचं भविष्य शाश्वत करणारा, निश्चित करणारा असा ऐतिहासिक निर्णय आहे। त्यामुळे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने सर्व मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या सर्व आपल्या घरकामगार बहिणींना आणि भारतीय जनतेला या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पुनश्च सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानून मी माझी 2 शब्द। माझं नाव ज्ञानेश पाटील। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात गळती चालू आहे। ही गळती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, तर गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे। पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात गेल्या 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस तर काही वेळा अतिवृष्टी होत असल्यामुळे डोंगर माथ्यावरून चांदोली धरणात सध्या 15,914 क्युसेक इतक्या पाण्याची आवक होत आहे। तर सध्या चांदोली धरणात वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे धरण प्रशासनाने चांदोली धरणाचे वीज निर्मिती केंद्र सुरू केले असून सध्या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 527 क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे। या पावसामुळे परिसरातील ओढे नाले भरून वाहत आहेत, तर धरणाची पाणी पातळी वाढत असून सध्या चांदोली धरणाची पाणी पातळी 604.50 मीटरवर पोहोचली आहे। मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरू झाली असून मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील 14 गावकऱ्यांना हाताला भेगा पडण्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्यात। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे। यामुळे आरोग्य यंत्रणांनी भेगांचे गंभीर दखल घेतली असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुखमध्ये दाखल झाले। दरम्यान पथकाने 20 रुग्णांची तपासणी केली, त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचं दिसून आले। हा आजार मागील 12 महिने ते 5 वर्षापासून आहे। हा आजार संसर्गजन्य नसून या आजाराचा आणि पाण्याचा काहीही संबंध नाही। विविध प्रकारच्या प्रतिजन हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास अशा पद्धतीचा हा आजार उद्भवू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात मैथिली पाटील या तरुणीचा मृत्यू झाला। अवघे 22 वर्ष वय असलेली मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती। अखेर 5 दिवसानंतर मैथिली पाटील हिचा मृतदेह तिच्या पनवेल येथील नाव्हा या गावातील राहत्या घरी आणला आहे। यावेळी मैथिली पाटील हिच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत। कोल्हापूर शहराची हदवाढ करण्याची घाट राज्य सरकारने घातल्यास आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीनंतर 20 गाव बहिष्कार टाकणार असा इशारा हदवाढ विरोधी कृती समितीने दिला आहे। तसेच उद्या 20 गावातील नागरिक बंद पाळणार असून सरकारला आपलं म्हणणं ऐकण्यास भाग पाडू असा इशारा आज हदवाढ विरोधी कृती समितीने पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे। उद्या मुंबईत कोल्हापूर शहराच्या हदवाढीबाबत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे कोल्हापूर शहरासह हदवाढीला विरोध असणाऱ्या गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेण्याचं कारणच आहे की परवा शनिवारी 14 तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या
आमदार साहेब, खासदार साहेब, आजीमाजी यांची एक बैठक संपन्न झाली. त्यामध्ये असं दैनिकातून वाचलं की हद्दवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली. तरी या बैठकीमध्ये करवीरचे आमदार चंद्रदीप नरके साहेब आणि दक्षिणचे आमदार अमल माडिक साहेब यांनी त्यांना सांगितले की जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही तुम्ही निर्णय घेऊ नका. अशा पद्धतीचं जे काही त्यांनी निर्णय घेतलाय तो त्यांची भूमिका ही योग्यच आहे. यामध्ये प्रामुख्यानं हद्दवाढ करत असताना या दक्षिणचे आणि करवीरचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे गावे हद्दवाढीमध्ये समाविष्ट होण्याची त्यांची चर्चा आहे. पण ज्या लोकप्रतिनिधींचे गावे किंवा एकही घर हद्दवाढीमध्ये समावेश होणार नाही असे लोकप्रतिनिधी हद्दवाढ व्हावी म्हणून पुढे पुढे त्यांनी हा विषय हाताळलेला आहे. या प्रसंगी याच्या अगोदर सुद्धा आम्ही 2 वेळ गावबंद 100% गावबंद ठेवलेले आहेत. कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहेत, शिवो साहेबांना निवेदन दिलेले आहेत, खासदार साहेबांना निवेदन दिलंय, आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत. म्हणजे सर्वच जिल्ह्यातल्या प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे. तरी सुद्धा हा हद्दवाढीचा विषय अगदी अंतिम टप्प्यात असल्यामुळं या ठिकाणी प्रामुख्यानं 20 गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते असा एक आमचा निर्णय आता आजच सकाळी झालाय की या ठिकाणी जर काय हद्दवाढ करायचा त्यांचा घात घातलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर 100% 20च्या 20 गावं आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील. दुसरी गोष्ट आणि आजचा तातडीचा एक निर्णय आहे की 20च्या 20 गावं आमची ही 100% ही उद्या बंद असणार आहेत. आणि ह्याच्या पुढे सुद्धा रस्त्यावरच्या लढाया आम्ही 100% सर्व ग्रामस्थ मिळून करणार आहे. या ठिकाणी